वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। भगवान शंकराकडे त्रिशूळ कसं आलं, डमरू कसं आलं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। श्रावण हा भगवान शिवासाठी अत्यंत लाडका असा महिना आहे। देवादिदेव भगवान शिव ज्यांच्यापासून हे विश्व सुरू होतं आणि समाप्त देखील होतं। तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की भगवान शिवाच्या एका हातामध्ये डमरू, दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ, गळ्यामध्ये नाग आहे आणि या विशेष गोष्टी नेहमी भगवान शंकराकडे असतात आणि त्यामुळं हा भगवान शिव हा काहीतरी गूढ आणि वेगळाच दिसतो। त्याच्या डोक्यावरती केसांना अर्धा चंद्र आहे, त्यातून गंगा वाहते आणि वेगवेगळ्या घटनांशी या शिवाचा संबंध आहे। भगवान शिवाला डमरू, त्रिशूळ आणि नाग हे कोणी बरं दिलं असेल हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। भगवान शिव हे शस्त्रास्त्रांचे उत्तम निपुण जाणकार होते। शिवपुराणातील कथानुसार असं म्हटलं जातं की धनुष्य आणि त्रिशूळाचे निर्माता भगवान शिव स्वतः आहेत। धनुष्याचा शोध लावणारे आणि वापरणारे ते पहिले होते असं म्हणतात। सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा भगवान शिव ब्रह्मांडातून प्रकट झाले तेव्हा त्यांच्यासोबत रजतम आणि सत्व हे तीनही गुण प्रकट झाले। हे तीन गुण भगवान शंकरांचे त्रिशूळ बनले। या तीन गुणांविषयी विश्वाची निर्मिती करणे आणि त्यात सुसंवाद राखणे शक्य नव्हते, म्हणूनच भगवान शंकराने हे तीन गुण आपल्या हातात बांधून ठेवले आणि या तिन्ही शूलांना एकत्र करून झाले ते त्रिशूळ। आता भोलेनाथांना डमरू कसं मिळालं ते पाहूया। भगवान शिवाच्या हातामध्ये डमरू येण्याची कथा खूप गंमतशीर आहे। असं मानलं जातं की जेव्हा देवी सरस्वती सृष्टीच्या प्रारंभी प्रकट झाली तेव्हा तिने तिच्या वाणीने सृष्टीला आवाज दिला, परंतु या आवाजामध्ये सूर किंवा संगीत नव्हतं, त्याला लय नव्हता, ताल नव्हता। त्यावेळी भगवान शिवांनी नृत्य करताना 14 वेळा डमरू वाजवला आणि त्या डमरूच्या ध्वनी, ताल आणि संगीतातून ब्रह्मांडामध्ये नादरूपी तालरूपी आवाजाचा जन्म झाला। शिवपुराणानुसार डमरू हे स्वतः ब्रह्मदेवाचे रूप असल्याचं सांगितलं जातं। आता पाहूयात की भगवान शंकराच्या गळ्यामध्ये नाग कसा बरं आला। तुम्ही नेहमी पाहता की गळ्यामध्ये त्याच्या नाग आहे, ज्याचे नाव वासुकी आहे। शिवपुराणामध्ये या नागाविषयी सांगितलं आहे की तो नागांचा राजा आहे आणि तो नागलोकावर राज्य करतो। समुद्र मंथनाच्या वेळी त्यानं दोरीचं काम केलं होतं असं म्हणतात की वासुकी नाग हा शिवाचा महान भक्त होता। त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला नागलोकाचा राजा बनवलं आणि त्याला आपल्या गळ्यामध्ये दागिन्याप्रमाणे गुंडाळून ठेवण्याचं वरदानही दिलं। त्यामुळे भगवान शंकराचं सौंदर्य आणखीन वाढलं आणि नागलोकाचा राजा वासुकीही अमर झाला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्ही शिवभक्त असाल तर, आणि श्रावणही चालू आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे भगवत भक्तीचा प्रचार प्रसार होईल। आता या सगळ्या मागे जर आपण बघितलं तर विज्ञान असंच आहे। हा महादेव जो आहे यांना महादेव का म्हणतात, कारण तो विश्वाचा नष्ट करता आहे। अर्धोन्मिलित म्हणजे अर्धे डोळे त्याचे बंद आहेत। एक प्रकारची ही अणूची संरचना आहे। पुढच्या भागामध्ये वैज्ञानिक शिव काय आहे ते आपण पाहूयात, पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्वामी शक्ती हे माझं गाणं यूट्यूबवरती आलेलं आहे। त्याच्यामध्ये मी एका 70 वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका केलेली आहे। स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे। तुम्हाला हे जर गाणं आवडलं तर तिथे जाऊन कमेंट जरूर करा आणि लाईकही करा, म्हणजे मला काम करायला प्रोत्साहन मिळतं। पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम।